Dear student, in the last lecture we have seen variation in the value of G. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी जीचं असणारी काही किंमत जी आहे तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होताना दिसतो त्याच्यामध्ये आपण पाहिले की चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभाग जो आहे तर त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीची असणारी जी काही किंमत जी आहे तर त्या किमतीमध्ये होणारा फरक आपण त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर चेंज विथ हाईट, उंचीनुसार कशा पद्धतीने त्या ठिकाणी जीची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या जीच्या व्हॅल्यूमध्ये बदल होतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलं की जसजशी त्या ठिकाणी उंची वाढत जाईल तसतशी याची जी असणारी जी काही किंमत जी आहे तर ती किंमत काय होता दिसते, कमी कमी त्या ठिकाणी होता दिसते. तिसरं आपण पाहिलं की चेंज विथ डेप्थ, खोलीनुसार त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी जीच्या व्हॅल्यूमध्ये बदल होतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर पुढे पेज नंबर 9 वर थिंक अबाउट इट, विचार करायला सांगितलं आपल्याला. पहिला प्रश्न त्याच्यामध्ये आहे की विल द डिरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ. आता काय की पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी काही फरक पडतो का, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारले तर नो, कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेमध्ये फरक पडताना त्या ठिकाणी दिसत. आणि दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे की व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीचं असणारे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रावर जीचं मूल्य त्या ठिकाणी किती असतं तर 0 आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पुढे की एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. प्रत्येक असणारा जो काही ग्रह असेल, उपग्रह असेल, याचं वस्तुमान आणि त्याच्या असणाऱ्या काही त्रिज्या ज्या आहेत तर त्या त्रिज्या वेगवेगळ्या असतात. आणि हेन्स अकॉर्डिंग टू द इक्वेशन 6 द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस आर डिफरंट. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की पृष्ठभागावरील जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य सुद्धा कसं असतं, वेगवेगळं त्या ठिकाणी असतं. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द अर्थ. हे लक्षात ठेवायचे. काय सांगितलेले की ऑन द मून काय सांगितले त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा, तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे की ऑन द मून इट इज अबाउट 1/6 of the value on the earth. म्हणजे जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते चंद्रावर कसं असते तर 1/6 त्या ठिकाणी असतं, बरोबर. आणि ॲज अ रिझल्ट युजिंग द सेम अमाऊंट ऑफ द फोर्स वी कॅन जम्प 6 times हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑन द अर्थ. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर आपण 6 पट जास्त उंच उडी जी आहे तर ती उडी त्या ठिकाणी मारू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे मास अँड वेट. मास अँड वेट. आता मास म्हणजे काय, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणते, वस्तुमान म्हणणार आहे. आणि वेट म्हणजे काय म्हणणार आहे, वजन. याचे काही दोन्ही असणारे जे काही कन्सेप्ट जे आहे तर ते आपल्याला पाहिजे. पहिलं आपल्याला पाहिजे मास. मास कशाला म्हटलंय, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. काय सांगता येईल, मास इज द, काय सांगितले, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. वस्तुमान म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये असलेला द्रव्य संच, बरोबर. पुढे
द SI युनिट ऑफ मास इज केजी. वस्तुमान जे आहे तर या मासचं असणारं जे काही SI युनिट जे आहे तर ते SI युनिट काय आहे तर त्या ठिकाणी केजी असतं. डिफरन्शिएटसाठी आपल्याला लक्षात ठेवायचे मास आणि वेट याच्यामधले परीक्षेमध्ये डिफरन्स लिहायला येतात तर त्यावेळेला आपल्याला त्याची व्याख्या त्याचं असणारं जे काही युनिट त्या ठिकाणी सांगता आलं. पुढे मास इज ए स्केलर क्वांटिटी. पुढे काय सांगितले की मास कशी सांगितली स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी आपल्याला माहिती की ही राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी आपल्याला तिची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू दिली तरी आपण त्या ठिकाणी ती व्यक्त करू शकतो. त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे कोणती तर त्या ठिकाणी अदिश राशी. पुढे इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. पुढचा डिफरन्स आपल्याला सांगता येईल. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. कुठेही त्या ठिकाणी असणारे जे काही पदार्थाचं असणारे जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान कसं असतं सारखंच त्या ठिकाणी असतं. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन व्हेन वी गो टू द अनदर प्लॅनेट. की दुसऱ्या एखाद्या ग्रहावर एखाद्या असणारी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं मूल्य जे आहे तर ते मूल्य त्या ठिकाणी बदलत नाही हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. काय सांगितले इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज. काय सांगते इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज even when we go to another planet. दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर जर आपण ती वस्तू जर दिली तर तिचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी बदलत. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज द मेजर ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. वस्तुमान म्हणजे काय तर न्यूटनचा असणारा जो काही पहिला नियम जो आहे तर त्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे काय असतं तर वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक त्या ठिकाणी माप असतं. हायर द मास हायर इज द इनर्शिया. म्हणजे जेवढं वस्तुमान त्या ठिकाणी जास्त तितकं त्या ठिकाणी जडत्व जे आहे तर ते जडत्व सुद्धा कसे असेल जास्त त्या ठिकाणी असेल. दुसरी क्वांटिटी आपल्याला पाहिजे वेट. WEIGHT ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो वजन त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. त्याची व्याख्या दिली. काय सांगितलंय द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. त्याची डेफिनेशन काय सांगते आपल्याला काय सांगितलेली द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इथे लिहितो वेट ऑफ एन ऑब्जेक्ट is defined as the force. काय म्हटलेलं the force. काय म्हटलेलं the force with which the earth attracts. काय सांगितले द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट. बरोबर. अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. अशा प्रकारची व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी वेट जी आहे तर त्या वेटची त्या ठिकाणी सांगतो. काय म्हटलंय की एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वबलानं त्या ठिकाणी आकर्षित करते ते असताना जे काही बल जे आहे तर त्या बलाला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी वेट त्या ठिकाणी म्हणणार. बरोबर. द फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट ऑफ द मास m ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटर्न युजिंग द इक्वेशन 4. हे आपल्या लक्षात येता नाही. m वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचं गुरुत्वीय बल F हे समीकरण 4 वरून आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आता आपल्याला माहिती
की वेट, वेट म्हणजेच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी, द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट, बरोबर. वेट डबलने दाखवू. फोर्स म्हणजेच काय आपल्याला माहिती, तर एम जी त्या ठिकाणी माहिती, बरोबर. परंतु त्या ठिकाणी इक्वेशन नंबर असणारे काही 4 जे आहे, तर त्या 4 मध्ये आपल्याला माहिती पहा, जी इज इक्वल टू काय आहे इक्वेशन, तर कॅपिटल जी कॅपिटल एम डिव्हाइडेड बाय आर स्क्वेअर, अशा प्रकारचा फॉर्म्युला त्या ठिकाणी, बरोबर. आणि म्हणून याच्यावरून आपण त्या ठिकाणी ते असणारे जे काही वेट जे आहे तर ते वेट त्या ठिकाणी काढू शकतो. आता पुढे की वेट बिईंग ए फोर्स इट्स एसआय युनिट इज न्यूटन. या ठिकाणी मास जे आहे तर त्या मासचं एसआय युनिट काय म्हटलं आपण, केज. या ठिकाणी वेट जे आहे तर त्या वेटचं एसआय युनिट जे आहे तर ते एसआय युनिट काय सांगता येईल आपल्याला, तर त्या ठिकाणी न्यूटन काय सांगता येईल, न्यूटन त्या ठिकाणी. डिफरन्शिएट साठी लक्षात ठेवायचे. पुढे ऑल्सो द वेट बिईंग ए फोर्स is a vector quantity and its direction is toward the center of the earth. पुढे काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे वजन हे त्या ठिकाणी बल असल्याने ते काय असणार आहे, व्हेक्टर क्वांटिटी असणार आहे. मास जे आहे तर ते मास काय म्हटलं आपण, स्केलर क्वांटिटी. परंतु त्या ठिकाणी वेट जे आहे तर ते वेट मात्र काय आहे, तर त्या ठिकाणी व्हेक्टर क्वांटिटी. डिफरन्शिएट साठी आपल्याला ही मुद्दे जे आहेत तर ते मुद्दे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे फरक लिहिण्यासाठी, की वजन जे आहे तर ते वजन काय आहे, तर त्या ठिकाणी सदिश राशी, बरोबर. पुढे ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. याच्यावर सायंटिफिक असणारे काही क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातो. काय प्रश्न आहे पहा, गिव्ह सायंटिफिक रिझन साठी लक्षात ठेवायचे काय आहे. आता द वेट ऑफ द बॉडी, वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज डिफरंट at डिफरंट प्लॅन्स. वेगवेगळे असणारे जे काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांवर पदार्थाचं वस्तुमान त्या ठिकाणी वेगवेगळं असतं. अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला त्या ठिकाणी विचारला जातो, ते लक्षात ठेवा. आपण काय म्हटलेले, काय सांगितले की ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. की जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे, मागच्या तासाला आपण पाहिली जीची व्हॅल्यू कुठे कुठे त्या ठिकाणी बदलताना दिसते. तर जीचं मूल्य सगळीकडे सारखंच नसल्यामुळे वस्तूचं स्थानाप्रमाणे तर त्या ठिकाणी काय आता नसते, वजन जे आहे तर ते वजन सुद्धा त्या ठिकाणी बदलताना, पण तिचं वस्तुमान मात्र कसं असतं, सर्व स्थानांवर त्या ठिकाणी ते एक समान त्या ठिकाणी असतं. इथे त्याच्यानंतर पहा ब्रॅकेटमध्ये काय दिलेले, कॉलिक्युअली वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट अँड मेजर द वेट इन द किलोग्रॅम विच इज द युनिट ऑफ द मास. आता कॉलिक्युअली म्हणजे काय, बोली भाषा. बोली भाषेमध्ये आपण वजन या शब्दाचा वापर वजन आणि वस्तुमान या दोन्ही अर्थाने त्या ठिकाणी करताना दिसतो, बरोबर. परंतु एखाद्या वस्तूचं वजन हे काय करतो आपण किलोमध्ये, म्हणजे वस्तुमानाचं जे काही एकक जे आहे, वस्तुमानाचं एकक काय किलो, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करताना दिसतो आपण, मोजताना दिसतो. आता बट इन सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से दॅट राजीव्स वेट इज 75 kg वी आर टेकिंग अबाउट राजीव्स मास. ज्या वेळेला आपण म्हणतो की राजीव जो आहे तर त्या राजीवचं वजन 75 किलोग्राम आहे असं आपण शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो, तेव्हा आपण राजीवचं असताना ते काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी सांगताना. व्हॉट वी मीन इज दॅट राजीव्स वेट
इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन 75 kg मास. काय म्हणते आपण, याचाच अर्थ आपण काय म्हणतोय तर सर्वसाधारणपणे 75 किलो वस्तुमानावर जेवढं गुरुत्व बल त्या ठिकाणी प्रयुक्त होतं तेवढं राजीव जे आहे तर त्या राजीवचं वजन आहे असं आपल्याला त्या ठिकाणी अभिप्रेत त्या ठिकाणी असतं. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी की ॲज राजीव मास इज 75 kg, हिज वेट ऑन द अर्थ इज, की राजीवचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान किती आहे 75 घ्या. म्हणजे त्याचं असणारं जे काही वेट ऑन द अर्थ, वेट ऑन द अर्थ, आता वेटचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे W इज इक्वल टू काय आहे mg त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी मास किती दिले राजीवचं त्या ठिकाणी 75 आणि जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे 9.8. हे मल्टिप्लिकेशन जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर मल्टिप्लिकेशन येते आपल्याला त्या ठिकाणी 735 न्यूटन. कारण त्या ठिकाणी वेट जे आहे तर त्या वेटचे काय म्हटलं आपण न्यूटन त्या ठिकाणी म्हटले. बरोबर. द वेट ऑफ 1 किलोग्रॅम इज, काय सांगता येईल, वेट ऑफ 1 किलोग्रॅम जे 1 इंटू कशाने मल्टिप्लाय करणार आपण 9.8, जे 1 किलो त्या ठिकाणी वेट म्हणजेच काय म्हणणार आहे 9.8 न्यूटन त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. आवर वेइंग मशीन्स टेल अस द मास. आपण जे काही वजन मापणारे जे काही उपकरणं जे आहेत काटा जो आहे तर ते काय करताना आपल्याला आपलं वस्तुमान जे आहे तर त्या वस्तुमान त्या ठिकाणी सांगताना दिसतात. टू स्केल बॅलन्स इन द शॉप कम्पेअर द वेट्स दॅट इज 2 मासेस. 2 पारडी असलेला जो काही तराजू जो आहे दुकानामध्ये किंवा बाजारामध्ये तुम्ही भाजीपाला घ्यायला गेला, कांदे बिंदे घ्यायला गेले, बटाटे, तर त्या ठिकाणी 2 तराजू समभुज असलेला जो काही तराजू जो आहे तर तो तराजू काय करतोय 2 वजनांची तुलना त्या ठिकाणी करताना म्हणजे पर्यायीने 2 वस्तुमान जे आहे तर त्या वस्तुमानाची तुलना त्या ठिकाणी तो करताना दिसतो. येते. आता पुढे पेज नंबर 10 वर यूज युअर ब्रेन पॉवर जरा डोकं चालवायला सांगितलंय की विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज वी गो अबाउट द सरफेस ऑफ द अर्थ. की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचं वजन त्या ठिकाणी स्थिर राहील का, तर नो. काय सांगता येईल की ॲज वी गो अबाउट द सरफेस ऑफ द अर्थ आवर वेट विल गो ऑन डिक्रीजिंग. जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ तसं आपलं वजन जे आहे तर ते वजन काय होईल कमी कमी त्या ठिकाणी. दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारायला पहा की सपोज यू आर स्टँडिंग ऑन ए टॉल लॅडर. समजा तुम्ही एका उंच शिडीवर त्या ठिकाणी उभे आहात आणि काय सांगितलंय इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2 r, व्हॉट विल बी युअर वेट. आणि तुम्ही पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचं अंतर जर 2 r असेल तर तुमचं वजन त्या ठिकाणी किती असेल. आता काय सांगता येईल वेट. आता वेट जे आहे तर त्या वेटचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे की कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय r स्क्वेअर. बरोबर. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी बदल करता येईल की जी जो आहे तर त्या जीची व्हॅल्यू आपल्याला ही त्या ठिकाणी घेता. याच्यामध्ये पुढे की कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम आणि जो काही r स्क्वेअर जो आहे तर तो काय येतो आता या ठिकाणी किती सांगितले दुप्पट. तुमचं अंतर काय सांगितले 2r जर असेल तर 2r स्क्वेअर जर असेल तर आपल्याला वेट जे आहे तर ते वेट त्या ठिकाणी काय जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय 4r स्क्वेअर त्या ठिकाणी आपल्याला कळेल. हेच मी असं लिहितो की 1/4 इंटू कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय r स्क्वेअर. बरोबर. आता हे म्हणजे काय असणार आहे तर वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. बरोबर. म्हणजे आपलं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन कसे असणार आहे की वेट ऑन द अर्थ
वेट ऑन द अर्थ डिवायडेड बाय किती असणार आहे 4. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी असणार जे काही पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीच्या केंद्रापासून तर आपण त्या ठिकाणी अंतर जर 2r जर असेल तर आपलं वजन कसं असणार आहे, पृथ्वीच्या जे काही वेट असेल तर त्याला किती भागायचे 4ने त्या ठिकाणी भागवायचे आणि जे काही येईल तर ते आपलं त्या ठिकाणी तेवढं अंतर त्या ठिकाणी असतं. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.